बाकीच्यांची पेरणी झाली ना आपलं रान अजून नांगरायला लागलोय. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळपारी लवकर आवरून आपली BMW काढून डायरेक्ट गेलो डफळापुरा. डफळापूरला जायचा विषय म्हणजे आपलं बँकेत थोडस काम होतं. आपलं किरकोळचं जे बँकेत काम होतं ते आवरलं आणि तिथनं डायरेक्ट गेलो परत घरात जाऊन थोडा वेळ बसलो आणि तिथनं परत आवरून आपली BMW काढून डायरेक्ट गेलो मामा इथं. कारण इथनं आपल्याला न्यायला होता ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला बघितलं तर फन जोडलेलं होतं. आबेला घेऊन फन सोडून पलटी जोडून घेतली लगेच. पलटी जोडल्यावर लगेच तिथनं ट्रॅक्टर घेऊन डायरेक्ट गेलो घराकडे. आपलं एक रान अजून पेरायला राहिले. ह्याच्या मागचा विषय म्हणजे आपल्या रानाला लागल तर पाणी. आणि आता 2 दिवस पाऊस उघडून आपलं रान जरा वाळलेलं, त्यामुळे म्हणलं आता नांगरून घ्यावं लगेच. आणि रान नांगरून आता आपल्याला शाळू किंवा मक्का पेरायची नाही, कारण आपल्या रानाला दरवेळेसच पाणी लागतंय. त्यामुळे आता ह्या वेळेस म्हणलं ऊसच लावून टाकावं डायरेक्ट. आणि आपल्या या पाणी लागणाऱ्या रानाला कोणती ऊसाची व्हरायटी बेस्ट राहील ते कमेंट करून तुम्हीच सांगा. ऊसाची लागण आपल्याला लवकर करायची, त्यामुळे तुम्ही पण लवकर कमेंट करून सांगा की कोणती व्हरायटी बेस्ट राहील.